उन्हाळ्यामध्ये समरमध्ये काही असं ज्युसी फ्रूट्स, कस्टर्ड, गूळ आणि थंडगार खायची खूप इच्छा होते. त्यासाठी हे घरच्या घरी मी कस्टर्ड बनवलेलं आहे. अगदी छान टेस्टी लागतं. एकदा मस्ट ट्राय आहे हे. तर यासाठी मी सगळं जे आपल्याला आवडतात ते फ्रूट्स घ्यायचे आहे आणि दूध घ्यायचं आहे. दूध इथे मी 200 ml दूध घेतलं आहे, म्हणजे 2 कप दूध घेतलेलं आहे. आणि अगदी 10 ग्रॅम अशी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे येतात, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतात, वेगवेगळ्या ब्रँडचे येतात. तर आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. इथे मी 200 ml दुधामध्ये एक अगदी 10 ग्रॅम अशी कस्टर्ड पावडर मिक्स केली आहे. ती व्हॅनिला फ्लेवरमध्ये घेतलेली आहे. हे पावडर मिक्स करत असताना यामध्ये गोळे धरू नये म्हणून आपण व्यवस्थित एकसारखं ते फिरवून घ्यायचे आहे. गोळे धरायला नाही पाहिजे. तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे एकसारखे फिरवायचे आहे. ही पावडर टाकल्यानंतर ना थोडंसं असं घट्टसरपणा येणार आहे या दुधाला. आणि साखर पण आपलं थोडंसं फिरवत असतानाच टाकायची. पहिली कस्टर्ड पावडर टाकून झाली की साखर आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे, कमी आपल्याला गोड कशा प्रकारचं हवं, जास्त गोड हवं आहे, कमी गोड हवं आहे, त्यानुसार आपण हे साखर घालू शकतो. मला जास्त गोड नको होतं, त्यामुळे मी थोडी कमी साखर घातलेली आहे. दूध गरम असल्यामुळे त्यामध्ये साखर पण छान मेल्ट होणार आहे. आणि जसं कस्टर्ड पावडर गॅस चालू आहे, आपल्याला फिरवता फिरवता कस्टर्ड पावडर हे जरा आवळून येणार आहे आणि हे जे दूध आहे थोडं घट्ट होणार आहे. आपल्याला घट्ट किंवा जास्त पातळ हवं आहे हे आपण आपल्यानुसार बनवू शकतो. जर तुम्हाला खूप असं घट्ट हवं असेल दह्यासारखं, तर थोडीशी तुम्ही कस्टर्ड पावडर वाढवू शकता. म्हणजे मी इथे 10 ग्रॅम घेतली आहे, तुम्ही थोडे जास्त आणखी वाढवून जास्त घेतली तर ते थोडं घट्ट असं थिक होणार आहे. पण मला थोडंसं पातळ असं हवं होतं, त्यामुळे मी 10 ग्रॅमच कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. जसं जसं आपण कमी गॅसवर ते सारखं फिरवत राहू ना, अगदी कमी गॅसवर फिरवायचं आहे. कमी गॅसवर फिरवता 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 ते घट्ट होऊन येणार आहे. तुम्हाला कडेला दिसत असेल फिरवताना की आता हे कडेला जसं चिटकतं आहे ना, ते जसं चिटकत जातं आहे तसं आपल्याला कळतं की हे जरा आवळून आलं आहे. बघा, अगदी 5 मिनटामध्ये हे माझं कस्टर्ड पावडर छान आवळून आलेली आहे. आणि अशा प्रकारचं मी एवढं पातळ ते ठेवलेलं आहे. त्यानंतर लगेचच मी एका कपमध्ये चिया सीड्स घेतलेले आहे. ते चिया सीड्स सोक करण्यासाठी यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये चिया सीड्स ह्या सोक होऊन येतील. म्हणजे त्या थोड्या फुलतात पाण्यामध्ये घातल्यावर. उन्हाळ्यामध्ये खूप युजफुल आहे त्या. गार ठेवते बॉडी त्याने. एका पातेल्यामध्ये शेवया घेतल्या, अगदी घरातल्या आपल्याला ज्या यूज करतो ना आपण, शेवया त्या घ्यायच्या आहेत. त्या थोड्याशा उकळून झाल्या की त्याला कवर करून ठेवायचं. अगदी फालुद्यासारखे फील येणार आहे आपल्याला हे खाताना कस्टर्ड. त्यानंतर सोक झालेल्या ह्या चिया सीड्स मी एका कपमध्ये घेतल्या. त्यानंतर ह्या शेवया घेतल्या. शेवया घेतल्यानंतर आपल्याला जे आवडीचे फ्रूट्स आहेत ना, ते टाकणार आहे आपण यामध्ये आणि असा फालुदा कस्टर्ड बनवणार आहे. तर हे जे बनलेलं हे कस्टर्ड बनवल्यानंतर मी जवळपास 1 तास हे फ्रीजमध्ये गार करायला ठेवलेलं. ते गार कस्टर्ड खायलाच जरा मजा येते. त्यामुळे कस्टर्ड बनवल्यानंतर आपण 1 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे आवडते फ्रूट्स आहे ना, ते यूज करायचे आहे. मी इथे डाळिंब घेतलेले आहे. मनुके तर मस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे यामध्ये. माझ्याकडे ग्रेप्स होते, दोन्ही प्रकारचे ग्रेप्स टाकलेले आहे, चिया सीड्स टाकलेले आहे, शेवया टाकलेल्या आहे. असं ज्युसी, थंडगार, क्रंचीनेस हा आपल्याला डाळिंबाने येणार आहे. मनुके पण मध्ये मध्ये जसा क्रंची आणि सॉफ्ट लागतात, ते पण खायला खूप मजा येते. आणि त्यामध्ये ज्या चिया सीड्स तर इतक्या भारी लागतात. मस्ट ट्राय रेसिपी आहे ही. एकदा सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये बनवून थंडगार चिल असं सगळ्यांनी खायला पाहिजे. थँक्यू.